हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई किंवा हमाल या पदावर ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यापैकी 60 विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट लेटर किंवा नेमणूक पत्र दिलेलं आहे त्याची माहिती पाहणार आहोत। आणि त्यांना वेतन किती मिळणार आहे, सोबत कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत, कधी हजर राहायचं आहे याची डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा। तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर कार्यालयीन आदेश हा 28 तारखेला जाहीर झालेला आहे। सुरुवातीला काही बेसिक सूचना आहेत त्या पाहूयात आणि नंतर नावांच्या खाली ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या व्यवस्थित पहा तुम्ही। तर माननीय उच्च न्यायालयाचे संदर्भीय पत्र क्रमांक 1 नुसार निर्देशित केल्याप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद मार्फत 26/11/2018 रोजी शिपाई ऑब्लिक हमाल पदाची निवड ऑब्लिक प्रतिष्ठा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। शिपाई ऑब्लिक हमाल पदाच्या निवड ऑब्लिक प्रतिष्ठा यादीमधील उमेदवारांना नेमणूक देण्याबाबत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औरंगाबाद हे खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत आहेत आणि सदर आदेश हा 1/12/2018 पासून अंमलात येतील। आता हे उमेदवाराची नावं आणि कोणत्या ठिकाणी त्यांनी हजर किंवा उपस्थित राहायचं आहे त्या न्यायालयाचं नाव दिलेलं आहे। असे एकूण 60 विद्यार्थ्यांची नावं आहेत। याची PDF तुम्हाला औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे। आणि या नावांच्या खाली ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत की वेतन किती देण्यात येणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत याची माहिती आहे, त्या खूप महत्त्वाच्या आहेत। तर इथे पहा, उपरोक्त अनुक्रमांक 1 ते 60 यांची वेतन निश्चिती PB1 वेतन बँड 4440 ते 7440, ग्रेड वेतन रुपये 1300। या सुधारित वेतन संरचनेत वेतन बँड रुपये 4440 प्लस ग्रेड वेतन रुपये 1300 5740 या मूळ वेतनावर निश्चित करण्यात येत आहे। उपरोक्त म्हणजे 13 ते 14,000च्या दरम्यान पेमेंट जाऊ शकतं हे माझ्या अंदाजाने। उपरोक्त नमूद सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी दिनांक 1/12/2018 ते 30/12/2018 या कालावधीमध्ये नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहावे। शिपाई या पदावर हजर होताना व तदनंतर पुरुष कर्मचाऱ्यांनी साधा पांढरा शर्ट, म्हणजे गणवेश कोणता पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी। कर्मचाऱ्यांनी साधा पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट व गांधी टोपी परिधान करावी। तसेच महिला कर्मचाऱ्यांनी मध्यम निळ्या रंगाची साडी परिधान करणे आवश्यक आहे। कर्तव्यावर असताना शिपाई पदासाठी नमूद गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ड्युटीवर असाल त्यावेळेला पुरुषांनी व्हाईट पॅन्ट, व्हाईट शर्ट व गांधी टोपी आणि महिलांनी मध्यम निळ्या रंगाची साडी परिधान करणे आवश्यक आहे। मग ज्या विद्यार्थ्यांची या 60 विद्यार्थ्यांमध्ये नावं आहेत, म्हणजे ज्यांना नेमणूक पत्र मिळालेलं आहे, त्यांनी हा गणवेश आणि महिला असेल तर साडी विकत घ्यावी आणि नवीन शिवून घ्यावी, कारण ते आता कायम त्यांना लागणारच आहे, ड्रेस आणि साडी दोन्ही, महिलांना साडी आणि पुरुषांना गणवेश। उपरोक्त सर्व उमेदवारांनी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांचे तात्पुरत्या स्वरूपाचे नेमणुकीचे बंध पत्र, एकनिष्ठतेचे शपथपत्र, वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि नियमानुसार आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्वरित नेमणुकीच्या ठिकाणी सादर करावीत। त्यांनी 1 महिन्याची आगाऊ नोटीस दिल्याशिवाय राजीनामा दिला तर त्यांना 1 महिन्याचे वेतन सरकार जमा करावे लागेल। उपरोक्त सर्व उमेदवारांना शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक 1005/126 सेवा 4 दिनांक 31/10/2005 आणि शासन निर्णय क्रमांक 1007/18 सेवा 4 दिनांक 7/7/2007 नुसार नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन लागू राहील। जे उमेदवार 1/12/2018 पासून 30 दिवसांच्या आत त्यांचे नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत अशा उमेदवारांचे नाव प्रतिष्ठा यादीतून वगळण्यात येईल, याबाबतची त्यांनी नोंद घ्यावी। उपरोक्त उमेदवारांना प्रवास भत्ता आणि पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही, म्हणजे प्रवासासाठी येणारा खर्च दिला जाणार नाही, उमेदवारांनी स्वतःच करायचा आहे। आणि गणवेशसुद्धा उमेदवारांनी स्वतःच विकत घेऊन शिवायचा आहे, महिलांनी साडी विकत घ्यायची आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये
60 विद्यार्थ्यांना शिपाई या पदावर अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलेलं आहे, त्याची माहिती पाहिली. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि इतर टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा व विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.